स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, कालच मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे की 1 तारखेला म्हणजेच 1 जानेवारी 2026 ला 111 चं पोर्टल ओपन होणार आहे। तर जसं आपण म्हटलेलं ना की 2025 हे साल मंगळाचं आहे, तसंच 2026 हे वर्ष जे आहे ते रवीचं आहे। तर हे कसं काय डिसाईड केलं जातं, तर 2026 ची जर आपण पूर्ण टोटल केली ना, तर या पूर्ण वर्षाची 2026 या वर्षाची पूर्ण टोटल 1 येते आणि 1 हा अंक रवीचा आहे, म्हणून असं म्हटलं जातं की 2026 हे रवीचं वर्ष आहे। त्यामुळे या वर्षामध्ये ना जबरदस्त आपला कॉन्फिडंट आहे तो जबरदस्त वाढवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सूर्यदेवाची आपल्याला मनापासून पूजा करायची आहे। तर सूर्यदेवाची पूजा म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। त्याचप्रमाणे जर जमलं, आपल्याकडे वेळ असेल आणि शक्य असेल तर सूर्यनमस्कार घालायचे आहे आणि जर आपल्याला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर आपण हे अर्घ्य आहे ते द्यायचं आहे। तर आता प्रत्येकाच्या मनात असणार की बाबा एवढ्या लवकर उठून कधी आपण आंघोळ करायची, कधी सगळ्या गोष्टी करायच्या आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं। तर सूर्यदेव हा असा एकमेव देव आहे की त्याला आपण अंघोळ केल्यानंतरच या सूर्यदेवाची पूजा केली पाहिजे असं नाही आहे। कारण प्रत्येक गृहिणीला घरात लवकर उठल्यानंतर मुलांना तयार करायचं, स्कूलमध्ये पाठवायचं, त्यांचा डबा तयार करायचा, स्वतः जर त्या वर्किंग असतील तर स्वतःचा डबा तयार करायचा, नवऱ्याचा डबा तयार करायचा, काही घरातल्या काही बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या असतात, काहींच्या घरी सकाळी सकाळी पाणी येत असतं, बऱ्याच गोष्टी असतात, प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात। त्यामुळे या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर सूर्याला अर्घ्य देणं। त्यामुळे काय करायचं आहे, तर ब्रह्ममुहूर्तावर उठून फक्त आपल्याला चूळ भरायची आहे, मस्त छान फ्रेश व्हायचं आहे। म्हणजे काय, तर चेहऱ्यावर मस्त छान पाणी लावायचं आहे, मस्त चेहरा आपण जसा फ्रेश करतो तसा फ्रेश करायचा आहे। छान तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे तांब्याच्या छोट्या गडूमध्ये म्हणा किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अंघोळ न करता सुद्धा सूर्याला अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालणार आहे। ती गोष्ट करणं महत्त्वाचं आहे, वेळेला महत्त्व आहे। आणि काही गोष्टी आता मुंबईच्या आपल्या जीवनामध्ये इतका शेड्यूल आपलं टाईट असतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होत नसतात। पण उठल्यावर ना आपल्याकडे एक निगेटिव्हिटी असते, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, चूळ भरायची, फ्रेश व्हायचं छानपैकी आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। कारण अंघोळ ही आपल्या मनाची चांगली असली पाहिजे, म्हणजे मनाची अंघोळ ही महत्त्वाची आहे। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी माहिती घेऊन। तोपर्यंत बाय।